14 फेब्रुवारी 2025 म्हणजे छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून जेव्हा आता मी व्हिडिओ शूट करते तोपर्यंत सुद्धा एकामागे एक हा चित्रपट रेकॉर्ड तोडत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की असे काय 5 प्रमुख कारणे ज्यामुळे हा चित्रपट एवढा सुपर डुपर हिट होत आहे. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरू करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ते मोफत असतं. सबस्क्राईब नाही केलं एक वेळ तरी चालेल, पण कमेंटमध्ये जय शिवराय जय शंभूराजे नक्की लिहा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. तर 5 प्रमुख कारणांपैकी पहिलं आणि मुख्य कारणांपैकी एक तो म्हणजे स्टोरी आणि थीम. आता छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास एवढा पराक्रमी, एवढा दिव्य आणि एवढा मोठा आहे की ज्याला एका चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अगदी 3-3.5 तासांचाही जर चित्रपट बनवला तर तो जणू फक्त एक ट्रेलर सारखं वाटेल. पण या चित्रपटाने जी कहाणी आणि जी घटना छावा चित्रपटात निवडली ती दाखवली आणि त्यावरून सर्वांना संभाजीराजेंबद्दल अंदाज येऊन गेला त्यांचं आयुष्य आणि त्यांचा इतिहास कसा असेल. आणि सेकंड हाफ मध्ये दाखवलेल्या कथेत ज्यात संभाजीराजेंवर प्रतारणा केली जाते, जखमांवर मीठ चोळले जाते, पण शंभूराजांनी धर्म सोडला नाही आणि कविकलेसोबतची मैत्री आणि त्यासोबतची जुगलबंदी कविता आणि ते बघून फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील जनता ज्यांनी हा चित्रपट बघितला त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय मला वाटत नाही की कोणी असू शकतं. दुसरा महत्त्वाचं कारण म्हणजे अभिनय आणि परफॉर्मन्स. या चित्रपटात कास्ट केलेले प्रत्येक अभिनेत्री या त्या कॅरेक्टरसाठी सुटेबल कशा शकतात यावर जोर गेला असं दिसून येते. आणि मुख्य भूमिका म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं पात्र फक्त अभिनय नाही तर ते जगलंय विकी कौशल्य आणि त्यामुळे लोकांना एक कनेक्ट होण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि फार म्हणजे पसंत केलं जाते विकी कौशल या पात्रासाठी. आणि माझं तर म्हणणं असं होतंय की छत्रपती संभाजी महाराज यांचं जे पात्र आहे यासाठी विकी कौशलपेक्षा डिझर्विंग मला तर नाही वाटत की कोणी दुसरं होऊ शकतं आता. आणि फक्त संभाजी महाराज रोल एवढंच नाही तर अजूनही कित्येक रोल हे मावळे हे मराठी कलाकार असल्याने एक महाराष्ट्रीयन ऑडियन्सला कनेक्ट करण्यासाठी फार काही अवघड नाही. तिसरा आणि प्रमुख कारण म्हणजे योग्य टाइम. मागे नोव्हेंबर 2024 मध्ये धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट रिलीज झाला भागवन आणि याने बऱ्यापैकी कमी केली, लोकांमध्ये सुद्धा चर्चा होती. पण काही दिवसांनी जेव्हा अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 चित्रपट रिलीज झाला आणि त्यानं जण वन साइड मार्केट ओढलं, पण छावा चित्रपट याने थोडी वाट बघितली आणि 14 फेब्रुवारी तारीख ही निवडली. आणि महाराष्ट्रात जिथं 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक यांची जयंतीची तयारी सुद्धा आठवडाभर आधी सुरू असते आणि त्या टायमिंगला छावाचं रिलीज होणं म्हणजे सोने पे सुहागा म्हणायला हरकत नाही. आणि ही वेळ त्यांनी निवडली याचा त्यांना फायदा झाला आणि तिकीट सुद्धा प्री बुक व्हायला लागली. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघतात कमेंटमध्ये नक्की कळवा. तर विकी कौशलने छावा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडली नाही असं दिसून येते. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर सोबतच महाराष्ट्रातील आणि भारतातील बिहार, पश्चिम बंगाल सोबत कित्येक राज्यातील प्रमुख शहरांमध्ये प्रमोशन आणि पब्लिसिटी केली. आणि एक संदेश भेटला की हा चित्रपट फक्त महाराष्ट्रीयन किंवा मराठी ऑडियन्सला सेंटर करून केलेला नाही तर पॅन इंडिया म्हणजे प्रत्येक भारतासाठी हा चित्रपट आहे. पाचवं आणि माझं असं मत आहे की सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे डायरेक्टर आणि ऍक्ट्रेसची कास्ट. प्रत्येक चित्रपट हा फक्त स्टोरी किंवा अभिनेत्री कोणी यावर पिक्चर हिट होत नाही तर ते कॅरेक्टर त्याला जो अभिनेता आहे तो सूट होतोय का, त्या पात्रतेसाठी ऍक्टर सूट होतो का, ऍक्टर सूट होते का, हा हे एक मुख्य कारण असतं. आणि असं वाटतं की विकी कौशलपेक्षा डिझर्विंग मला तर कोणी वाटत नाही की दुसरं कोणी असू शकतं. आणि छावा चित्रपटाचे डायरेक्टर लक्ष्मण उतेकर सर यांनी खरं या सर्व पात्रांसाठी शोभेल असे अभिनेत्री निवडले आहेत हे दिसून येते. आणि लक्ष्मण सर यांनी किती मेहनत केली या चित्रपट बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. आणि 300 कोटींचा टप्पा पार केला यावरून ते लक्षात आलंच असेल. एकंदरीत डायलॉग्स, गाणी आणि स्टोरी सर्व काही बेस्ट दिसून येते. भारतीयांना प्रत्येक महाराष्ट्राला एक टच होते, एक कनेक्शन फील होते. आणि तुम्ही बघत असाल फक्त मराठी किंवा महाराष्ट्रीयन ऑडियन्स नाही तर भारतातील प्रत्येक शहरातून जे मूवी बघत आहेत कित्येक लोकांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी निघत आहे आणि एक वावही भेटते की खरंच आता कित्येक लोकांना म्हणजे आतापर्यंत कित्येक असे लोक आहेत ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा माहीतच नव्हता. चित्रपटाद्वारे त्यांना संभाजी महाराजांबद्दल माहिती भेटली, त्यांचा इतिहास इथे बघायला भेटला, जाणवायला भेटला. तर आता व्हिडिओमध्ये एवढं तुम्ही चित्रपट बघितला की कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.